नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहत असाल मी अगदी MCC वरून हे काढलेलं आहे। MCC राऊंड 3 हे स्टार्टेड झालेलं आहे। ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही फर्स्ट सेकंड राऊंडमध्ये, त्या विद्यार्थ्यांसाठी तिसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा रजिस्ट्रेशन हे करता येणार आहे। आणि त्यानंतर अपग्रेडेशन होईल का नाही त्याच्याबद्दल पण थोडीशी मी माहिती सांगणार आहे। अगदी चॉईस फिलिंगबद्दल पण माहिती सांगणार आहे। आणि थर्ड राऊंडमध्ये रूल्स काय आहेत त्याच्याबद्दल एकदा एक्सप्लेन करून मी तुम्हाला अगदी सांगणार आहे। त्याचं पूर्ण थर्ड राऊंडचं शेड्यूल कसं असणार आहे, त्याचे पूर्ण नियम्स काय आहेत तर ते पण या व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहे। तर जे विद्यार्थी आपल्याला नवीन असलेल्या यूट्यूब चॅनल तरी नक्कीच लाईक सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांना ह्याच्यातले पूर्णपणे अगदी नियम्स माहिती होतील थर्ड राऊंडचे, आणि अपग्रेडेशन आहे की नाही किंवा चॉईस फिलिंग कसं करायचं आणि काय रूल्स आहेत त्याच्याबद्दल डिटेल्स तुम्हाला मी या व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहे। तर थर्ड राऊंड हा फार खूप महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो। तर थर्ड राऊंडमध्ये ह्या MCCच्या थर्ड राऊंडमध्ये सगळ्यांनाच माहिती आहे की एम्स मध्ये आणि जे विद्यार्थी घेऊ इच्छित असतात ॲडमिशन्स आणि जे गव्हर्मेंट किंवा गव्हर्मेंट एडेड किंवा डीम्ड, तर ह्याच्याबद्दल सांगायचं झालं तर डीम्डचे जे युनिव्हर्सिटी आहे तर टोटल आपल्या पूर्ण भारतभर देशामध्ये तर 57 हे टोटल डीम्डचे युनिव्हर्सिटी आहेत। आणि त्याच्यामध्ये 14 महाराष्ट्रामध्ये आहेत, 2 तेलंगणामध्ये आहेत आणि 2 कर्नाटकामध्ये आहेत आणि 16 हे साऊथमध्ये म्हणजेच चेन्नई आणि पॉंडिचेरी ह्या साईडला 16 आहेत असे। तर हे जवळजवळ टोटल 57 डीम्ड युनिव्हर्सिटी आहेत। ह्यामध्ये सर्व डीम्डच्या सीट्स MCC वेबसाईटवरून रजिस्ट्रेशन केल्यानंतर 100% तिथून आपल्याला सीट्स भेटत असतात आणि ॲडमिशन्स प्रोसेस होत असते। तर त्यामध्ये सीट्स हा 85% कोटा हा मॅनेजमेंट कोठ्यामधून आणि ज्या 15% सीट्स असतात त्या डीम्डमधून NRI कोठ्यामधून भरल्या जात असतात। आणि पुढे एम्स जर विचार केला तर एम्सचे पण जवळजवळ टोटल 20 कॉलेजेस आहेत पूर्ण आपल्या भारतामध्ये, आणि त्यामध्ये जिपमरचा विचार केला तर 2 जिपमर कॉलेजेस आहेत आणि त्यानंतर AMU आणि BHU हे पण आहेत। तर थर्ड राऊंडमध्ये जर रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं ज्या विद्यार्थ्यांनी केलेलं नाही, तर त्या विद्यार्थ्यांसाठी 2,05,000 अशी फी भरून आपल्याला परत एकदा नव्यानं रजिस्ट्रेशन करता येत असतं। आणि ज्या विद्यार्थ्यांना डीम्ड कॉलेजमध्ये ॲडमिशन्स पण घ्यायचं असेल त्याही विद्यार्थ्यांना पण तोच नियम आहे। तिथे 2,05,000 आणि 5,000 फीस आणि 2 लाख रुपये डिपॉझिट तिथे अमाऊंट भरून अगदी रजिस्ट्रेशन प्रत्येक राऊंडला करता येत असतं डीम्डसाठी ॲडमिशन घेण्यासाठी। आणि इथे ऑल इंडिया कोठ्यामध्ये प्रत्येक राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन आपल्याला हे करता येत असतं। अगदी गव्हर्नमेंटसाठी सुद्धा तिथे एम्स जिपमर किंवा गव्हर्नमेंट एडेड ह्याच्यासाठी सुद्धा ॲडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्याला प्रत्येक राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करता येते। हा तिथे नियम तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे। आणि त्यानंतर गव्हर्नमेंटसाठी तुम्हाला जर रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तिथे 1,000 रुपये फी आणि 10,000 रुपये डिपॉझिट असतं। ते ओपन कॅटेगरी EWS कॅटेगरीसाठी आणि OBC SC ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 5,000 रुपये फीस आणि 5,000 रुपये हा डिपॉझिट तिथे असतं। आणि MBBS BDSसाठी डीम्डसाठी 2,05,000। तर याप्रमाणे तिथे फी स्ट्रक्चर असतं। हेही मुलांना बऱ्यापैकी थर्ड राऊंड जे विद्यार्थी नवीन रजिस्ट्रेशन करत असतात त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे। आणि थर्ड राऊंडमध्ये जर एखादं कॉलेज आपल्याला मिळालं तर ते घ्यावं लागतं, ही गोष्ट इथं खूप महत्त्वाची आहे। तुम्ही हा पॉईंट समजून घ्या। त्यामुळे चॉईस फिलिंग ही खूप काळजीपूर्वक तुम्हाला करावी लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यासाठी फीस आपल्याला माहिती पाहिजे की तुम्ही गव्हर्नमेंटमधून जर तुम्ही चॉईस फिलिंग करता तर गव्हर्नमेंटची किती आहे, किंवा डीम्डचं करत असेल तर डीम्डच्या प्रत्येक कॉलेजची अगदी फीस स्ट्रक्चर वेगळं आहे। त्यामुळे तुम्हाला ते चॉईस फिलिंगच्या वेळेस ते खूप इम्पॉर्टन्स राहणार आहे तो रोल, कारण तिथे त्यानंतर पूर्ण हे नियम चेंज होत असतात। तर पुढचे कोणते नियम आहेत तेही तुम्हाला अगदी या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला सांगणार आहे। जर तुम्ही फीस माहिती पाहिजे आपल्याला आणि आपली ती पूर्ण फीस भरायची तयारी पण आपली आहे तेव्हाच तुम्ही ते डीम्डचे ऑप्शन्स टाका, नाहीतर मग तुम्हाला तिथे पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो। तर ऑल इंडिया कोठ्यामध्ये जर 15% साठी जर आपण खूप काळजीपूर्वक आपण चॉईस फिलिंग टाकावी लागणार आहे, कारण तिथे आपल्याला जर ॲडमिशन एकदा घ्यायचं असेल तर तिथे अगदी प्रोसेस मध्ये आपण उतरल्यानंतर तिथे अलाउड सीट झाल्यानंतर आपल्याला तिथे सीट्स घ्यावीच लागते। आणि जर सीट अलाउड झाली आणि परत तुम्ही जर ॲडमिशन घेतलं नाही तर तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडला जाता, ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। हे थर्ड राऊंडमध्ये हा खूप महत्त्वाचा नियम आहे विद्यार्थी मित्रांनो। तर थर्ड राऊंडमध्ये अगदी ज्या विद्यार्थ्यांना
म्हणजे सीट अलाउड झाली तर त्यांना तिथे घ्यावं लागतं, आणि सीटचं जर नाही त्यांना भेटली तर तुम्ही ते पुढे स्टे वॅकन्सी राऊंडला तुम्ही जाऊ शकता. ही पण गोष्ट लक्षात घ्या. तर 100% हे प्रोसेसिंगमधून आपल्याला चॉईस फिलिंग आपण केलं व्यवस्थित तर तिथं अगदी, आणि आपल्या सीट अलाउड झाली तर अगदी कॉलेज आपल्याला घेतलंच पाहिजे. तिथून पुढे आपल्याला अपग्रेडेशन बंद आहे हे लक्षात घ्या. पुढे आपल्याला अपग्रेडेशन नाही आहे, आणि त्याचबरोबर सीट्स अलाउड झाली आणि तुमचा स्टेटमध्ये सुद्धा आपापल्याला फॉर्म भरता येत नाही. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. थर्ड राऊंडमध्ये म्हणजे चॉईस फिलिंग करता येत नाही. तर हा पण तिथे एक महत्त्वाचा नियम आहे. आणि त्याचबरोबर अगदी थर्ड राऊंडमध्ये सुद्धा एखादं कॉलेज मिळालं आणि तुम्ही जॉईन केलं तरी पण तुम्ही स्ट्रे वॅकन्सीमध्ये जाऊ शकत नाही. हा पण तिथे नियम आहे. तर आणि त्यापुढे त्याचबरोबर या राऊंडमध्ये म्हणजे थर्ड राऊंडमध्ये जर कॉलेज मिळालं आणि घेतलं नाही, एखादं कॉलेज मिळालं घेतलं नाही, तरी पण तुमचे 2,05,000 फीस आणि डिपॉझिट हे जप्त होत असतं. हा पण नियम बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना माहिती असेल, आणि ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाही त्या विद्यार्थ्यांसाठी हे खूप महत्त्वाचं ठरणार आहे. आणि डीम्डसाठी आणि जे गव्हर्नमेंटसाठी 1,000 फीस आहे आणि 10,000 रुपये जे डिपॉझिट आहे गव्हर्नमेंटसाठी, तेही तिथे जप्त होत असतं. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आणि तुम्ही त्यापुढे प्रोसेसच्या पण बाहेर पडला जाता, आणि तिथून पुढे तुम्ही 100% प्रोसेससाठी तुम्ही संपला असं आपण तिथे समजू शकता तुम्ही. कारण पुढे तुम्ही अपग्रेडेशनला तुम्ही जाऊ शकत नाहीत, आणि डिपॉझिट पण जप्त होतं, आणि तुम्हाला स्टे वॅकन्सीला जाण्यासाठी सुद्धा चान्स राहत नाही. आणि त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या राऊंडमध्ये जर कुठलेच सीट मिळाली नाही थर्ड राऊंडमध्ये, आणि तर स्टे वॅकन्सी राऊंडमध्ये तुम्ही जाऊ शकतो. हे सर्व महत्त्वाचे रूल्स समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे तुम्हाला अगदी लक्षात येईल की आपल्याला चॉईस फिलिंग कसं करायचं आहे, आणि पुढे अपग्रेडेशन नाही आहे, किंवा आपल्याला ॲडमिशन मिळालं तर घ्यायचं आहे की नाही, किंवा प्रोसेसच्या बाहेर आपण पडले जाणार. तर हे सगळे अगदी तुम्ही नियम समजून घ्या. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला चॉईस फिलिंग करते वेळेस कोणते कॉलेजेस टाकायचे आहेत किंवा नाही. तर गव्हर्नमेंटचे जे काही आहेत मिनिमम 1,000 रुपये फीस आणि 10,000 रुपये डिपॉझिट जर तुम्हाला भेटलं, गव्हर्नमेंटमध्ये तर खूप सारे विद्यार्थी घेतात, त्यात काही शंका नाही. पण खूप साऱ्या अशा नेहमी आम्ही दरवर्षी पाहतो की डीम्ड कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना तिथे सीट अलॉट होते, पण ते काही कारणास्तव किंवा फी स्ट्रक्चर जास्त असल्यामुळे तिथे विद्यार्थी घेत नाहीत. मग त्यावेळेस त्यांचं ते 2 लाख रुपये पण जप्त होतं, आणि ते प्रोसेसच्या पण बाहेर पडले जातात विद्यार्थी. तर हा खूप महत्त्वाचा नियम आहे थर्ड राऊंडमध्ये. त्यामुळे इथे थर्ड राऊंडला अपग्रेडेशन नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला सीट्स लागली तर तुम्हाला तिथे कंपल्सरी घ्यावंच लागतं. जर त्या थर्ड राऊंडमध्ये सीट्स जर नाही लागली तर तुम्ही स्टे वॅकन्सी राऊंडला तुम्ही एलिजिबल राहत असता. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक तुम्ही रजिस्ट्रेशन करून, अगदी पेमेंट व्यवस्थित करून आणि चॉईस फिलिंग करून तुम्हाला सीट्स अलाउड झाली तर तिथे तुम्हाला घेणं बंधनकारक असणार आहे. त्यामुळे हे सगळे नियम्स तुम्ही एकदा व्यवस्थित समजून घ्या. किंवा काही डाऊट्स असेल तर नक्कीच मला कॉल मेसेज करून विचारा. मी माझा नंबर डिस्क्रिप्शनपासून दिलेलाच आहे. आणि ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी डीम्ड किंवा गव्हर्नमेंटसुद्धा ॲडमिशन्स घ्यायचं आहे आणि तुम्हाला चॉईस फिलिंगसाठी जर मदत हवी असेल तर नक्कीच आम्हाला तुम्ही कॉल मेसेज करून अगदी आमचं चॉईस फिलिंग आमच्यामार्फत पण तुम्ही करू शकता. आणि मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स दिलेलंच आहे ऑलरेडी, आणि व्हॉट्सअप ग्रुप पण दिलेली आहे. त्याही तुम्ही ते क्लिक करून अगदी व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता आणि डेलीचे नवीन अपडेट्स पाहू शकता. ओके मित्रांनो, ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.